मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील भाजी मंडईमध्ये सध्या महागाईची लाट पाहायला मिळत आहे. वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमध्ये भाज्या खरेदी करायच्या काही नाही असा सवाल उपस्थित झालेला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाज्यांच्या दर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला होता. एक धक्कादायक म्हणजे ज्या भावामध्ये बासमती तांदूळ मिळतो अशा 400 रुपयांमध्ये शेवग्याच्या शेंगा ज्याचं इतर वेळेला दर हे आपण 100 रुपये असतील किंवा 150 रुपये असतील आणि त्याचा पाव किलो भाव हा 100 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या शेवग्याच्या शेंग्याचा भाव हा मात्र या आपण पाहायला गेलं तर या दिवसांमध्ये आपल्याला तो 400 रुपयाला टेकल्याचं पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत या शेवग्याच्या शेंग्याचा भाव काय आहे, इतर भाज्यांचा भाव काय आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दादर मंडईमध्ये आपण भाज्यांचे दर आणि भाज्या किती रुपयाला मागील आठवड्यात असेल किंवा मागच्या काही काळामध्ये किती रुपयाला विकल्या जात होत्या, त्यांचे दर काय होते आणि सद्यस्थितीत आजचे दर भाज्यांचे काय दर आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वटू पाटील, तुम्ही पाहतात माय महाराष्ट्र. आता काय आता माल कमी येते म्हणून भाव वाढले. सर्व सर्व भाव वाढले. ते मध्ये पाऊस होता ना, पाऊसमुळे सर्व माल खराब झाला म्हणून माल कमी येते म्हणून वाढले भाव सर्वांचे. ब्रोकोलीचे फक्त आता कमी झाले. मध्ये 400 रुपये किलो होता. आता सीझन आता चालू झालं म्हणून आता 100 रुपये किलो झालं. वाढलं परत कमी होतं. आवक वाढणार तर कमी होते भाव. आवक कमी झाला तर थोडं वाढते भाव. 28 रुपए किलो आज। पहले कितना था? वही 28 है। मेरे पास शिमला है, काकड़ी है, भिंडी है। क्या दाम था? एक हफ्ता पहले क्या दाम था? भिंडी पहले 60 रुपया था, अभी 50 रुपया हो गया है। शिमला जो है पहला था 70 रुपया, अभी 60 रुपया हुआ है। ककड़ी 40 था, अभी वो 25-30 हो गया है। ठीक है। फ्लावर भी 40 हो गया, पहला 60 था फ्लावर। पत्ता गोभी 25 रुपए किलो है। ठीक है। दूधी है 30 रुपए किलो, अच्छा दूधी 30-35। पहला 10-20 ज्यादा था, समझो 1 किलो पे 10 रुपये ज्यादा। पहला वांगी पहला 60 था, अभी 40 हो गया। फरसी भी 40 रुपए किलो, पहला 60 भाव था, अभी 40 रुपए हो गया। शेंगा महंगा है, शेंगा बहुत 220 रुपए किलो, 240 रुपए किलो आज भी है। हाँ, आज भी वही भाव है। ग्राहक लेता है, जिसको जरूरत तो लेना ही पड़ेगा ना, होटल वाला लेता ही है ना। आज का 360 रुपए किलो है। ये क्वालिटी दिख रहा है, क्वालिटी के ऊपर है। और ये है हल्का शेंगा, ये 240 रुपए किलो है। ये सॉर्टिंग किया हुआ माल है। और वो जो एक नंबर क्वालिटी है वो 360 रुपए किलो है। अगर हम किसी को बेचेंगे 360, तो उसके आगे जो बेचेगा वो 400 रुपए किलो बेचेगा या 380 रुपए किलो बेचेगा, ऐसा बेचेगा। सब क्वालिटी के ऊपर। अभी ये जैसा है, ये कम 200 रुपए किलो है। ये हल्का है थोड़ा, क्वालिटी। हाँ, ले रहे हैं, कम ले रहे हैं, इतना नहीं ले रहे हैं क्योंकि महंगा है तो आदमी नहीं, इतना खाने की क्वालिटी भी वो चाहिए ना इंसान की। हाँ, ज्यादा बाकी के सब्जी के तो दाम अभी घट रहे हैं, कल से बाजार डाउन हो रहा है। और इसके पहले तो वटाना भी महंगा था, अभी वटाना सस्ता हो रहा है, तो उसकी वजह से भी सब भाजी रेट कम होएगा। तर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत भाज्यांचे दर हे गेल्या 2 आठवड्यांपूर्वी असेल किंवा आपण पाहतो महिनाभराच्या कालावधीमध्ये असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याची आकडेवारी जर आपण पाहायला गेली तर भेंडीची म्हणजे भेंडी जी आहे ती साधारणतः 50 ते 84 रुपयापर्यंत होती. तीच भेंडी 60 ते 70 रुपयांना ही विकली जात होती आणि आता सध्यास्थितीत तिचा भाव हा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच दुधी भोपळा असेल तो 14 ते 34 रुपयांपर्यंत असेल, तो 26 ते 30 रुपयांपर्यंत होता. यानंतर चवळी शेंगा असतील या 30 ते 66 रुपये त्या 40 ते 50 रुपयांपर्यंत. यानंतर फरसबी असेल याचा दर असेल हा
48 ते 60 रुपये इतका असेल, तर 40 ते 46 हा आपण पाहायला गेलं तर गेल्या महिन्याभरातले हे सगळे दर आपण पाहत आहोत. यासोबतच आपण पाहतोय की फरसबी असेल, यानंतर 48 ते 66, 40 ते 46, यानंतर फ्लॉवर हा 18 ते 28 रुपये असेल, तर आता सध्या पाहायला गेलं तर फ्लॉवर हा 20 ते 24 रुपया दरम्यान विकला जात आहे. यासोबतच गवार असेल, यासोबतच आपण पाहतोय गवार असेल, गेवडा असेल, कोबी असेल, याचे दर मात्र आपण पाहायला गेलं तर हे आपल्याला 70 ते 80 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्याचा दर याचा पाहायला गेला तर 80 ते 120 रुपये इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे काही भाज्या आहेत त्यांचे दर हे कमी झालेले आहेत, तर काही भाज्यांचे दर हे स्थिर राहिलेले आहेत, तर काही भाज्यांचे दर हे आजही वाढीव दरानेच विकले जातात. त्यामुळे ग्राहकांसमोर भाज्या खरेदी करायच्या की नाही असा सवाल उपस्थित झालेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला, तो म्हणजे 60 ते 110 रुपयाच्या या शेवग्याच्या शेंगा आपण पाहायला गेलं सुरुवातीला विकल्या जात होत्या. त्याचा दर आता 320 रुपये असेल, तर मधल्या काळामध्ये त्याचा दर हा 400 रुपये होता. त्यामुळे 400 रुपयाचा दर हा नेमकं पाहायला गेलं तर बासमती तांदूळ ज्या दरात विकला जातो त्याच दराला या साम्य असणारे हे शेवग्याच्या शेंगाचे दर होते. यानंतर आपण पाहतोय कोथिंबीर असेल, यासोबतच वाटाणा असेल आणि ढोबळी मिरची असेल, याचे सुद्धा दर आपण पाहायला गेलं तर 50 ते 60 रुपयांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्याची माहिती आपण या मंडईतून कशा प्रकारे भाज्यांचे दर आहेत, अगोदर दर काय होते, आताचे दर काय, याची सगळी माहिती जाणून घेतली. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? भाजी खरेदी करत असताना सध्या याचं पाहायला गेलं तर एकंदरीत कारण साधारणतः पाहायला गेलं तर मधल्या काळामध्ये जो राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, या पावसामुळं प्रचंड नुकसान जे आहे ते आपण पाहायला गेलं तर नागरिकांचं, शेतकऱ्यांचं असेल, शेतपिकाचं असेल ते झालं. आणि या आर्थिक नुकसानामुळे भाज्यांची आवक असेल ती घटते, भाज्यांचे दर त्याचमुळे वाढले जातात असं कारण सुद्धा इकडे भाजी विक्रेते सांगतात. मात्र या सगळ्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळत आहे. कारण जी भाजी 50 ते 30 रुपयाच्या दरम्यान असेल किंवा 40 ते 70 रुपयाच्या दरम्यान असेल, ती भाजी अचानकपणे ज्यावेळेला 100 रुपये गाठते, त्यामुळे निश्चितच त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते. त्यामुळे आता या सगळ्यावरती कशा प्रकारे नियंत्रण मिळवलं जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.